तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपण एखाद्याला बोललेले दोन प्रेमाचे शब्द तो माणूस आयुष्यभर लक्षात ठेवतो. ते दोन शब्द म्हणतात ना, त्याचं जणू काही मुठभर मांसच वाढवतात. आणि तसंच रागाच्या भरात किंवा नकळतपणे कठोर बोललेले शब्द त्याच्या मनात अनेक वर्ष घर करून राहतात. पण असं का होतं? कारण ते फक्त शब्द नसतात. त्या शब्दांमागची तुमची भावना, तुमचा हेतू आणि त्याची ऊर्जा ही त्या समोरच्यापर्यंत पोहोचलेली असते. म्हणूनच शब्द म्हणजे काही फक्त मुळाक्षरांची जोड नाही, तर प्रत्येक शब्द म्हणजे एक स्पंदन असतं, एक कंपन असतं, एक अदृश्य ऊर्जा असते. आणि हीच ऊर्जा त्या समोरच्या व्यक्तीच्या मनाला जाऊन स्पर्श करते. कधी त्याला धैर्य देते, तर कधी त्याचं मन शांत करते, तर कधी नकळतपणे त्याला दुखावूनही जाते. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की हे विश्व, हे ब्रह्मांड, हे संपूर्णपणे ऊर्जेने भरलेलं आहे. इथली प्रत्येक वस्तू, प्रत्येक विचार आणि प्रत्येक भावना ही एका विशिष्ट ऊर्जेवर काम करत असते. मग आपण उच्चारलेले शब्द या नियमाला कसे काय अपवाद असतील? भारतीय परंपरेमध्ये आपल्या वाणीला देवी सरस्वतीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. तिच्या हातातल्या त्या वीणेमधून नाद, स्वर आणि मुळाक्षरांमधूनच शब्दांची निर्मिती झाली, अशी सुंदर संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. म्हणूनच प्रत्येक उच्चार हा फक्त आवाज नसतो, तर तो भावनांनी, विचारांनी आणि ऊर्जेने भरलेला असतो. म्हणूनच बघा ना, एखाद्याच्या पाठीवर हात ठेवून तू हे करू शकतोस, हे 4 शब्द त्याचा मानसिक पाठिंबा वाढवून जातात आणि त्याचं आयुष्यही बदलवू शकतात. आणि तेच तुझ्याकडून काहीच होणार नाही, हे 4 शब्द त्याचा तोच आत्मविश्वास हिरावून घेऊ शकतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या शब्दांची ऊर्जा म्हणजे नेमकं काय, आणि ती आपल्या मनावर, आपल्या विचारांवर, आपल्या नात्यावर आणि अक्षरशः आपल्या संपूर्ण आयुष्यावर कसा काय परिणाम घडवून आणू शकते. आणि म्हणूनच मंत्रसाधना, प्रार्थना, सकारात्मक बोलणं, अगदी स्वतःशी सुद्धा प्रेमाने बोलणं हे इतकं महत्त्वाचं कसं काय मानलं जातं, ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट, माइंड हीलर आणि लाईफ गाईड कोच ऑल्सो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आणि हो, आजपासून आपण या चॅनलवरती स्पिरिच्युअल एनर्जी सिरीज म्हणजेच आध्यात्मिक ऊर्जेची सिरीज चालू करत आहोत. तर ह्या सिरीजचा भाग बनून दर मंगळवारी आणि शुक्रवारी येणारे आपले व्हिडिओज तुम्ही न चुकता बघा. तर आजच्या विषयाला अनुसरून इथे शब्दांची ऊर्जा म्हणजे नेमकं काय हे पटवून देताना मला इथे तुम्हाला उदाहरण द्यावंसं वाटेल. समजा एक 10 वर्षाचा छोटासा मुलगा आहे. त्याला शाळेमध्ये, अभ्यासामध्ये, काही विषयांमध्ये खूप कमी मार्क्स पडतात. तो घरी येतो. त्याचे वडील त्याला याच विषयावरून भरपूर रागे भरतात. रागारागाने बोलतात, तुझ्याकडून काहीच होणार नाही, तू कधी आयुष्यात सक्सेसफुल होशील असं मला वाटत नाही. कदाचित हे वाक्य त्यांनी रागाच्या भरात बोललं गेलेलं असेल, पण तेच 4 शब्द त्या मुलाच्या मनात वर्षानुवर्ष घर करून राहतात. आणि हळूहळू तो स्वतःला तसंच समजू लागतो. त्याचा आत्मविश्वासही कमी व्हायला लागतो आणि तो त्याप्रती चांगले प्रयत्न करणं सुद्धा कमी करतो. तारे जमी पर हा हिंदी चित्रपट जर तुम्ही पाहिला असाल तर तो तुम्ही इथे रिलेट करू शकता. आता ह्याच ठिकाणी तुम्ही कल्पना करा, तेच वडील त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हणतात, मार्क कमी आले म्हणून काही आयुष्य संपत नाही, तू पुन्हा प्रयत्न कर, मला विश्वास आहे तू नक्की सक्सेसफुल होशील, तुला ह्यापुढे खूप छान मार्क्स पडतील. परिस्थिती तीच आहे, मुलगा तोच आहे, फरक फक्त शब्दांचा आहे. आणि हेच शब्द त्या मुलाच्या मनात आशेचं एक छोटंसं बीज पेरतात. तो पुन्हा उभा राहतो, पुन्हा प्रयत्न करतो आणि कदाचित आयुष्यात एका मोमेंटला यशस्वी सुद्धा होतो. यावरून एक गोष्ट नक्कीच आपल्याला लक्षात येते की शब्द हे फक्त कानावरच पडत नाहीत, तर ते मनावरही रुजतात. आणि हे मनावर रुजलेले शब्दच पुढे जाऊन आपल्या विचारांचं, आपल्या स्वभावाचं आणि आपल्या संपूर्ण आयुष्याचं, भविष्याचं रूप घेतात. म्हणूनच आपण कोणाशी काय बोलतो, कसं बोलतो, कोणत्या भावनेतनं बोलतो हे फार महत्त्वाचं असतं. कारण शब्दांपेक्षा जास्त प्रभाव त्यामागची भावना ही ऊर्जा निर्माण करत असते, एनर्जी क्रिएट करत असते. आणि म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी वाणीला मंत्रसाधना मानली, मंत्रांना शक्ती मानलं आणि नेहमी शुभ, मंगल, सकारात्मक बोलण्यावर भर दिला. आणि म्हणूनच म्हटलं जातं की शब्द हे बाणासारखे असतात, एकदा सुटले की ते परत येत नाहीत. म्हणूनच शब्द जपून वापरा. त्याचप्रमाणे राहत्या घराची वास्तूसुद्धा जर सकारात्मक, पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेली जर तुम्हाला ठेवायची असेल, तर घरामध्ये सतत मंत्रोच्चार, प्रार्थना
घरातल्या व्यक्तींचा एकमेकांशी असलेला प्रेमाने संवाद आणि माणसांचे सतत हसण्याचे आवाज हे असलेच पाहिजेत. तेच जर घरात सतत राग, टोमणे, भांडणं, ओरडणे, नकारात्मक बोलणे असेल तर त्या घरात प्रवेश करताच मनावरती एक वेगळ्याच प्रकारचा ताण जाणवतो. आणि तेच सकारात्मक शब्द घरातील वातावरण आनंदी आणि शांत बनवू शकतात. याचं कारण स्पष्ट आहे की आपण एकमेकांवरती शब्दांद्वारे परिणाम करत असतो. आणखीन एक म्हणजे आपण दुसऱ्यांशी कसं बोलतो याहीपेक्षा आपण स्वतःशी कसं बोलतो हेही खूप महत्त्वाचं असतं. आरशात बघून आपण स्वतःलाच असं किती वेळा बरं म्हणतो की मी खूप सुंदर आहे, मी खूप सक्षम आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप हेल्दी आहे. बहुतेक वेळा आपण उलटच बोलत असतो. माझं नशीबच खराब, मला हे जमणारच नाही, माझ्याकडून काही होतच नाही, माझं नशीबच खराब आहे. विचार करा, असे शब्द जर तुम्ही दररोज स्वतःलाच ऐकवत असाल तर तुमचं मन कोणत्या दिशेने जाईल. म्हणूनच पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक स्वसंवाद हा फार प्रभावी मानला जातो. त्याच अनुषंगाने मी असं म्हणेन, मंत्रजाप किंवा प्रार्थना म्हणणं का महत्त्वाचं असतं तर तो एक एकाग्रतेचा, श्रद्धेचा आणि मनाला शांत करण्याचा मार्ग असतो. त्यामुळे आपलं मन हे विखुरलेलं न राहता सकारात्मक भावनेवर केंद्रित होतं आणि त्यामुळेच आपलं मन आपल्याला शांत आणि स्थिर वाटू लागतं. मी इथे आजच्या जनरेशनसाठी नक्कीच म्हणेन की सोशल मीडियावर कमेंटमध्ये, चॅटमध्ये लोक एकमेकांशी किती सहजरित्या वाईट बोलत असतात. फक्त इथे स्क्रीनच्या मागे असल्यामुळे त्या शब्दांची किंमत, एनर्जी ही विसरली जाते. पण लक्षात ठेवा, त्या तुमच्या मोबाईलच्या कमेंट थ्रू तुम्ही समोरच्या प्रती काढलेले ते शब्द एखाद्याच्या मनावर खोलवर परिणाम घडवून आणू शकतात. आणि तिथेच तुमची एक पॉझिटिव्ह कमेंट कोणाचा तरी एक दिवस सुंदर बनवू शकते. म्हणून मी म्हणेन, टाईप करण्यापूर्वी, बोलण्यापूर्वी थोडासा विचार करा. आता या शब्दांची ऊर्जा जर स्वतःकडे आपल्याला कॅच करायची असेल तर मी तुम्हाला सांगते, ह्या 5 गोष्टी तुम्ही नक्की करा. सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःला कमीत कमी 3 तरी सकारात्मक वाक्य बोला, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सची. उदाहरणार्थ, आजचा माझा दिवस खूप छान जाणार आहे, मी आज खूप खुश आहे, आज माझी सगळी कामं व्यवस्थितरित्या होणार आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. दुसरं म्हणजे घरात सगळ्यांशी प्रेमाने संवाद साधा, त्यानिमित्ताने घरातली एनर्जीसुद्धा पॉझिटिव्ह होईल. तिसरं म्हणजे घरामध्ये 2 ते 5 मिनटं का असेना पण मनापासून प्रार्थना, एखादा मंत्रजाप करा, त्याने तुमची वाणीसुद्धा स्ट्रॉंग होईल. चौथं म्हणजे एखाद्याचं मनापासून कौतुक करा. आणि 5वं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला सांगा की माझा आजचा दिवस खूप छान गेला आणि उद्याचाही त्याहून सुंदर जाणार आहे. लक्षात ठेवा, शब्द हे दिसत नाहीत पण ते आपली छाप मात्र दुसऱ्यांच्या मनावर, आयुष्यावर कायमची टाकतात. ते नातं जोडू शकतात, तुटलेलं मन सावरू शकतात, आत्मविश्वास जागवू शकतात आणि कधीकधी तर एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यसुद्धा बदलू शकतात. आणि म्हणूनच बोलताना असे शब्द निवडा की ते फक्त कानापर्यंतच नाहीत तर ते समोरच्याच्या मनापर्यंत सुद्धा पोचतील. स्वतःशीही प्रेमानेच बोला आणि इतरांशीही प्रेमानेच बोला, कारण प्रत्येक शब्द ही एक ऊर्जा आहे आणि तुम्ही कोणती ऊर्जा तुमच्या शब्दांद्वारे या जगामध्ये पाठवत आहात त्याचा परिणाम हा तुमच्याही आयुष्यावर नंतर घडणारच असतो. यावर तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सुंदर आध्यात्मिक आणि मानसिक स्ट्रेंथ वाढवणाऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पॉझिटिव्ह बोला आणि आपल्या शब्दांनी जगामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा स्प्रेड करा. ओके, बाय बाय.